आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड एक एक्झाम्पल पाहणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये मी 2x2 ऑर्डरचा एक मॅट्रिक्स कन्सिडर केला होता. आता इथे हा जो मॅट्रिक्स आहे हा 3x3 ऑर्डरचा आहे. सगळ्यात आधी आपण इथे डिटर्मिनंट ऑफ ए कॅल्क्युलेट करू. डिटर्मिनंट ऑफ ए इथे 1 2 3 पहिला रो 1 1 5 2 4 7 इथे 1 इंटू 7 मायनस 20 मायनस 2 इंटू 7 मायनस 10 आणि प्लस 3 4 मायनस 2 इथे मिळेल मायनस 13 मायनस 3 म्हणजे प्लस 6 आणि इथे पुन्हा प्लस 6 इज इक्वल टू मायनस 1 मिळते. म्हणजे इथे डिटर्मिनंट ऑफ एची जी व्हॅल्यू आहे ती मायनस 1 आहे. ए इज इन्व्हर्टिबल. हा इन्व्हर्टिबल आहे, याचा इन्व्हर्स आपल्याला मिळतो. आता इथे प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर काढायचा आहे. म्हणून आता इथे मी शॉर्टमध्ये लिहेल मायनर ऑफ A11 म्हणजे M11. यामध्ये पहिला रो आणि पहिला कॉलम हा आपल्याला एलिमिनेट करायचा आहे. 1 5 4 7 राहील. 1 5 4 7 हा डिटर्मिनंट मिळेल. इथे मिळेल 7 मायनस 20 मायनस 13 होईल. त्यानंतर आता मायनर ऑफ A12 1 2 म्हणजे ही पोझिशन आहे. पहिला रो दुसरा कॉलम 1 5 2 7 मिळेल. म्हणून इथे डिटर्मिनंट मिळेल 1 5 2 7. याला जर आपण सॉल्व केलं तर 7 मायनस 10 असं होईल आणि ते होईल मायनस 3. त्यानंतर M13 म्हणजे मायनर ऑफ A13 1 3 पहिला रो तिसरा कॉलम इथे 1 1 2 4 असं मिळते. 1 1 2 4. आता इथे 4 मायनस 2 असं राहील. रिझल्ट मिळेल 2. हे झालं M13 म्हणजे मायनर ऑफ A13. आता मायनर ऑफ A21 त्याला आपण M21 असं म्हणू. 21 म्हणजे दुसरा रो पहिला कॉलम दुसरा रो पहिला कॉलम 2 3 4 7 असं शिल्लक राहील. 2 3 4 7 कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे 14 मायनस 12 असं राहील आणि ते मिळेल आपल्याला 2. आता इथे M22 म्हणजे मायनर ऑफ A22 सेकंड रो सेकंड कॉलम इथे मिळेल 1 3 2 7 1 3 2 7. याला सॉल्व केलं तर 7 मायनस 6 म्हणजे आपल्याला मिळेल 1. आता इथे M23 म्हणजे A23 सेकंड रो थर्ड कॉलम इथे मिळेल 1 2 2 4 1 2 2 4 असं मिळेल. म्हणजे 4 मायनस 4 हे 0 होईल. आता इथे M31 म्हणजे तिसरा रो पहिला कॉलम शिल्लक राहिलेले एलिमेंट्स राहतील 2 3 1 5. इथे 2 3 1 5 असं घेणार आहे आपण. 10 मायनस 3 2 3 1 5 10 मायनस 3 दॅट विल बी 7. इथे M31 आपल्याला 7 मिळेल. आता M32 म्हणजे 1 3 1 5 1 3 1 5 इथे 5 मायनस 3 2. त्यानंतर आता M33
3 3 म्हणजे तिसरा रो तिसरा कॉलम 1 2 1 1 असं मिळेल. इथे 1 2 1 1 याला सॉल्व केल्यानंतर मिळेल 1 -2 ते होईल -1. या पद्धतीने आपण सगळ्यांचे मायनस काढले सगळ्या एलिमेंटचे. आता यावरून आपण कोफॅक्टर काढणार आहे. कोफॅक्टर म्हणजे C11 ते राहील -1ला पॉवर 1 + 1 आणि M11 -1ला पॉवर 2 म्हणजे प्लस, इथे प्लस M11 मिळेल आणि M11 ची व्हॅल्यू -13 आहे म्हणून इथे -13 मिळेल. त्यानंतर आता C12 इथे मिळेल -1ला पॉवर 1 + 2, इथे M12 -1ला पॉवर 3 म्हणजे -M12 असं मिळेल. M12 ची व्हॅल्यू -3 आहे. -3 म्हणजे +3 होईल. आता इथे C13 -1ला पॉवर 1 + 3, M13 -1ला पॉवर 4 म्हणजे +M13. M13 ची व्हॅल्यू 2 आहे, इथे 2. आता इथे M21 आहे. कोफॅक्टर ऑफ A21 काढायचं आहे म्हणजे C21 ते राहील -1ला पॉवर 2 + 1 आणि इथे M21 -1ला पॉवर 3 म्हणजे -M21 आणि M21 आहे 2 म्हणजे इथे मिळेल -2. त्यानंतर कोफॅक्टर काढायचा आहे A22चा म्हणजे आपल्याला इथे लिहायचं आहे C22 -1ला पॉवर 2 + 2, इथे M22 -1ला पॉवर 4 म्हणजे प्लस M22 मिळेल. M22 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून +1 म्हणजे 1 मिळेल इथे. त्यानंतर आता C23 -1ला पॉवर 2 + 3 M23 -1ला पॉवर 5 म्हणजे -M23. M23 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून इथे 0 मिळेल. त्यानंतर आता C31 -1ला पॉवर 3 + 1 M31 -1ला पॉवर 4 म्हणजे +M31. M31 ची व्हॅल्यू 7 आहे म्हणून इथे रिझल्ट मिळेल 7. त्यानंतर आता C32 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A32 -1ला पॉवर 3 + 2 M32 -1ला पॉवर 5 म्हणजे -M32. M32 ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथे मिळेल -2. आता यानंतर C33 -1ला पॉवर 3 + 3 M33 -1ला पॉवर 6 म्हणजे प्लस होईल म्हणून इथे +M33 असं मिळेल. परंतु M33 ची व्हॅल्यू -1 आहे म्हणून रिझल्ट -1 राहील. आता इथे आपल्याला हे सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या कोफॅक्टर्सच्या. नाव मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स त्याला C ने डिनोट करू आपण. हा जो मॅट्रिक्स राहील त्यामध्ये C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33 असं घ्यायचं आहे. आता इथे C11 ची व्हॅल्यू आहे -13 म्हणून -13 + 3 + 2 -13 2 2 असं मिळेल. त्यानंतर -2 1 0 -2 1 0. त्यानंतर 7 -2 -1 7 -2 -1 असं मिळेल. इथे हे झालेला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. देअरफॉर adjoint of A
म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे इथे -13 2 2 -2 1 0 7 -2 -1 याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचं आहे. ट्रान्सपोज घेताना आपण रो कॉलममध्ये टर्न करणार आहे, ट्रान्सफॉर्म करणार आहे. -13 2 2 -13 2 2 पहिला कॉलम, -2 1 0 -2 1 0 7 -2 -1 7 -2 -1 असं मिळेल. हे आहे ॲडजॉईंट ऑफ ए. आता आपल्याला ए इन्व्हर्स काढायचं आहे. म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए असा त्याचा फॉर्म्युला आहे. 1 डिटर्मिनंट ऑफ ए. आता इथे डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आहे -1, म्हणून इथे मिळेल 1/-1 आणि पुढे ॲडजॉईंट ऑफ ए राहील -13 -2 7 2 1 -2 2 0 -1 1/-1 म्हणजे मायनस, या मायनसने या पूर्ण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं, म्हणून इथे मिळेल 13 2 -7 -2 -1 2 -2 0 1 या पद्धतीने आपल्याला मिळेल इन्व्हर्स. हा होईल ए इन्व्हर्स. आता असंच तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. इथे एक होमवर्ककरिता एक एक्झाम्पल देत आहे. इथे मॅट्रिक्स आपण ए घेतला, -1 1 2 1 2 3 1 2 4. फाइंड ए इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथडने ए इन्व्हर्स काढायचा. आता तिथे दुसरं एक्झाम्पल तुम्हाला इथे पुन्हा हा जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सला बी ॲझ्युम करा. हा समजा मॅट्रिक्स बी आहे. फाइंड बी इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड. हे काढून पहा काय रिझल्ट येईल ते पहा. त्यावरून काही कन्क्लुजन येते का ते सुद्धा पहा.